मोखाडा तालुक्यातील जीवदया मंडळ गौशाला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वाचवला मुक्या प्राण्यांचा जीव। मोखाडा तालुक्यातील जीवदया मंडळ गौशाला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कसाबच्या तावडीत सापडलेली 5 गोमातेचा जीव वाचवल्याचं समोर आलंय। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉक्टर विकास गुंजाळ यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत गायींना कसाबसा विकण्यासंदर्भात माहिती मिळता क्षणी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एका गोशाळेत गायींना बांधून ठेवल्याचा सुगावा लागला आणि तब्बल 5 गायींना आपल्या ताब्यात घेतल्याचं संस्थापक अध्यक्ष यांच्या बोलण्यावरून समजतं। तर संबंधित घटनेमुळे परिसरामध्ये गौमाता समर्थकांनी घडलेल्या घटनेसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। तर गोमातेची कत्तल याविषयी प्रशासनानं गुन्हेगारांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी अशी मागणी वारंवार या परिसरातील शेतकरी वर्गानं केल्याचं समजतंय। नमस्कार, आज आपण या ठिकाणी जीवनदायी गोशाळा या गोशाळेमध्ये आहोत आणि आत्ताच मोखाडा तालुक्यामधील सेंडाची मेट या गावामध्ये ही जीवनदायी गोशाळा आहे। तर या गोशाळेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विकास गुंजाळ सर आपल्या समवेत आहेत। विकास सर, आताच या तुमच्या ॲम्ब्युलन्समधनं त्या गाडीमधनं जी काही जनावरं गायी उतरवलेल्या आहेत, नेमकं या गायींच्या बरोबर कोणत्या स्वरूपाचा अन्याय झाला हे तुम्ही सांगू शकाल का? हे एका तबेल्यामध्ये होते, तिथं त्या लोकांनी त्यांना विकून टाकलं होतं। पण आमच्या संस्थेला त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून ते ताब्यात घेतले आणि आपल्या गोशाळेत आणले। विकलं म्हणजे कोणत्या शेतकऱ्याला देणार होते? कसायांना कापण्याकरता देणार होते। बरोबर। आणि मग त्यांना कोणत्या स्वरूपाने तुम्ही पकडलं? आम्हाला माहिती मिळेल त्या हिशोबाने आम्ही ताब्यात घेतलं त्यांना। असं तुमचे काही कार्यकर्ते होते का समेत? हा, तिथले टीम माहिती देणारे सर्व होते। आणि अशा स्वरूपाने या एका 3 जनावरांचं या ठिकाणी प्राण वाचवण्याकरिता या एकंदर मला वाटतं 5 संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी अजून 2 गायी खाली आणल्या जात आहेत। NTV न्यूज मराठी, पालघर।